मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेल्या संघटनेची एक खासदार सांगते की माय लँग्वेज लर्निंग इज व्हेरी कमजोर, त्यामुळे माझी मराठी कमजोर आहे, पण त्याच वेळेला तुझं इंग्रजी आणि हिंदी बरं उत्तम असतं. मला मराठीचा मुद्दा मुंबई आणि त्याच्या आसपासचा जर भाग सोडला तर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पलीकडे कुठेतरी उलट त्याच्यानंतर रिव्हर्स पोलरायझेशन व्हायची शक्यता. तुम्ही जेवढी मराठी सेंटिमेंट गोळा कराल जाल तेवढी मुंबईमध्ये नॉन मराठी सेंटिमेंट्स अधिक तीव्रतेनं गोळा होतील आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल. गंमत काय आहे माहिती आहे का, भाषेसाठी चप्पल आपण मीरा भाईंदरला हातात घेतली आणि त्याच वेळा आमच्या पायातली कोल्हापुरी पायतान जी आहे ना ती प्राणांनी पळवून दिली आणि स्वतःच्या नावावर खपवली. देशाचं हिंदुत्वकरण आणि देशाचं हिंदीकरण हा सरकारचा एक छुपा अजेंडा आहे असं वाटणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये लागू करण्याची गरज काय होती? कुठंच नाहीये हिंदी सक्ती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती निवडणुकीत होईल का यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येत आहेत का, देशामध्ये एक संपर्काची भाषा असावी अशी मागणी अनाठायी आहे असं मला वाटतं. आपण किंग नाही बनलो तरी आपण किंग मेकर होऊ शकतो का याच्याकरता राज ठाकरे उत्सुक असतील, कारण इट्स ऑल स्क्रिप्टेड. हे सगळं वाल्मिकीने आधी लिहिलं आणि नंतर रामायण तसं होत गेलं, अशा प्रकारची आता शंका यावी, अशा अनेक गोष्टी आहेत. स्क्रिप्ट रायटर कोण आहे? पटकथा लेखक कोण आहे? नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यानंतर मग चर्चा सुरू झाली. हा जो म आहे तो मराठीचा आहे, म महापालिकेचा आहे, म महाराष्ट्राचा आहे असं सांगितलं गेलं. अनेक जण म्हणत आहेत मग कदाचित महाशक्तीचा पण आहे आणि सगळं मुंबईसाठी चाललेलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी हे सगळं चाललं आहे. घडामोडी भरपूर घडत आहेत. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत, ते दिल्लीला गेलेले आहेत, अजून ते दऱ्याला गेलेले नाहीत, पण ते नाराज अशी चर्चा आहे. मुळामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, राजकीय युती होणार का याच्याबद्दल वेगळी मतं आहेत. जो मुद्दा आहे मूळ तो भाषेचा आहे, तो मागं पडलेला आहे. पूर्ण राजकीय मुद्द्यावरती आता ही सगळी लढाई गेलेली आहे. विधिमंडळ सुरळीत चालावं म्हणून आम्ही ती सक्ती आहे ती रद्द केली असं अधिकृतपणे भाजपकडून सांगण्यात आलं आणि नरेंद्र जाधव समिती नेमल्यामुळं अजूनही हा निर्णय जो आहे तो रद्द वगैरे झालेला नाही, स्थगित आहे. कदाचित महापालिकेपर्यंत नरेंद्र जाधव समिती काम करेल, त्याच्यानंतर पुढं कळेल आपल्याला. या सगळ्या गलबल्यामध्ये अनेक प्रश्न, अनेक मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्याची आपल्याला विस्तृत चर्चा करायची आहे. त्यासाठी खास पाहुणे आहेत उदय निरगुडकर सर. उदय निरगुडकर सर, तुमचं बोलबेडू चर्चेमध्ये स्वागत. सर संपादक आहेत 2 मोठ्या मराठी चॅनल्समध्ये, त्यांनी संपादकाचं काम केलेलं आहे. सर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये CEO पण राहिलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थापन, मॅनेजमेंट याच्यामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. इंटरेस्टिंगली सर सेफॉलॉजिस्ट पण आहेत आणि आता सगळे चर्चा असते सर्वेची, ओपिनियन पोल वगैरे, पण सरांनी मुंबई महापालिकेचा आणि सगळ्या महाराष्ट्रामधल्या महापालिकांचा सर्वे केला होता. सुदैवाने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती आणि जवळपास सर्वे ॲक्युरेट आलेला होता. निवडणुका कशा जिंकाव्यात या नावाचं पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे सरांकडनं या सगळ्यावरती आपल्याला वेगवेगळ्या इन्साइट्स मिळतील. डेटा, ग्राउंड रियालिटी, परसेप्शन, नरेटिव्ज अशा सगळ्या ज्या शब्द वापरले जातात त्यातून आपण चर्चा करणार आहोत. सर स्वागत. नमस्कार. सुरुवात अर्थातच मुंबईपासून करूयात, मराठीपासून करूयात, महाराष्ट्र म पासून करूयात. मगाशी सांगितलेलं म महापालिकेचा का म महाराष्ट्राचा, माझं म्हणते प्रत्येकासाठी या खेळातले जेवढे खेळाडू आहेत, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांच्यासाठी म हा आता या क्षणाला महत्त्वाचा आहे, कारण त्या म वर त्या प्रत्येकाचं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे. सुरुवात तिथूनच करायची आहे की जसं हिंदी सक्ती किंवा हिंदी अनिवार्य किंवा हिंदी सक्ती नाहीच आहे, ही मराठी सक्तीच आहे, हे सुरू झालं. नागरी संघटनांचं आंदोलन होतं, त्याच्यानंतर ते पॉलिटिकल झालं. जरी राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरती भाषण केलं, उद्धव ठाकरेंनी पॉलिटिकल भाषण केलेलं आणि असं एक चित्र निर्माण झालं की 2 भाऊ जे आहेत, तर ते जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. भाषेमध्ये पण फरक होता. अनाजी पंतांमुळे एकत्र आलो असं एक जण म्हणतात, एक जण देवेंद्र फडणवीसांमुळे एकत्र आलो म्हणतायत. त्यामुळं स्वाभाविकच राजला सोडा, उद्धवला झोडा असं पण सुरू आहे, कारण राज ठाकरेंनी सस्पेन्स ठेवलेला आहे. अजूनही राजकीय युती होणार की नाही.
तंबी दिलेले, कोणी व्यक्त व्हायचं नाही, कोणी बोलायचं नाही. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी घडतात. दरम्यान मोर्चा निघाला. आधी ज्या कम्युनिटीच्या दुकानदाराला मारहाण झाली त्यांनी मोर्चा काढला. त्याच्यानंतर मराठी मोर्चा निघाला. तो जो विषय आहे तो थांबलेला नाही आहे. या सगळ्या गलबल्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही कसं बघताय? ही लढाई जी आहे ही भाषेची आहे, ही महापालिकेची आहे. हा मुद्दा सामाजिक आहे, राजकीय आहे. असं वाटतं पहिली गोष्ट ही एक इव्हॉल्विंग अँड डेव्हलपिंग स्टोरी आहे. ही दररोज बदलत जाणारं चित्र आहे. आज आपण या दिवशी रेकॉर्ड करतोय, त्या दिवशीचं जे स्नॅपशॉट दिसतोय, त्या दिवशीचं जे क्षणचित्र दिसतंय, त्याच्या आधारे आपण विश्लेषण करतोय. कारण तुम्ही 2 दिवसांनी आणखीन रेकॉर्ड करायचं म्हटलं असतं तर चित्र वेगळं दिसणार आहे. काही वेगळ्या डेव्हलपमेंट्स या सगळ्याच्यामध्ये होणार आहेत. मुळात त्रिभाषा सूत्र हे आजचं आहे का? तर ते आजचं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फजल कमिशन अपॉइंट केलं गेलं आणि त्या फजल कमिशननी भाषावार प्रांतरचना आपल्याकडे लागू करावी अशी सूचना केली. त्याला विरोध होता दस्तूरखुद्द पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान आणि तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा. त्यांची स्वतःची एक वेगळी भूमिका होती या संदर्भात. परंतु आमच्या भाषेतच आमच्या राज्याची निर्मिती झाली पाहिजे याच्याकरता आंध्रामध्ये श्री रामुलूंनी स्वतःचं एक प्रकारे आत्मार्पण केलं आणि त्यातून भाषिक राज्यांच्या निर्मितीची कोंडली फुटली असं आपण म्हणूया. आणि 107 हुतात्म्यांचे बळी देऊन आपल्याकडे महाराष्ट्राची मुंबई सकट निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समिती त्याकरता होती. त्यात लीलाधर हेगड्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असतील, पत्रकारांमध्ये जर बोलायचं झालं तर आचार्य अत्रे असतील, SM जोशी असतील, कॉम्रेड डांगे असतील, यांनी प्रचंड मोठी भूमिका बजावली. मुंबईतल्या गिरणी कामगारांनी अभूतपूर्व असा लढा दिला. कवी, लेखक, कलावंत यांनी एक प्रचंड मोठा लढा दिला आणि मोठ्या प्रयासानं मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आणि मराठी अस्मिता काय आहे हे तेव्हा आपल्याला दिसून आलं की त्याची एक पार्श्वभूमी आहे. परंतु त्रिभाषा सूत्र हे त्या काळात स्वीकारलं गेलं. म्हणजे काय? तर तुमची जी मूळ भाषा आहे, स्थानिक भाषा आहे, मातृभाषा आहे, ती तुम्ही भाषा शिकायची. ती इथे मराठी आहे, आसाममध्ये गेलात तर आसामी आहे, तुम्ही केरळामध्ये गेलात तर ती मल्याळी आहे. त्यानंतर एक भाषा ज्याला आपण उद्योगधंद्याला उपयुक्त, स्वतःला आंतरराष्ट्रीय बनवणारी भाषा कुठली असेल तर ती इंग्रजी आहे. 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेला इंग्रजीचं आकर्षण जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त आकर्षण आज इंग्रजीचं आहे. आज छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा मराठी शाळांच्या ऐवजी अगदी समाजातल्या कष्टकरी, निम्नवर्गीय, निम्न आर्थिक गटातल्या पालकांना सुद्धा आपल्या मुलांना आज कुठे पाठवायचं असेल तर ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायचे. आता ह्याच्यात आम्ही मराठीचे केलेली अक्षम्य हेळसांड, काळानुरूप संस्थांनी स्वतःला बदलत ठेवलं नाही, अशी अनेक कारणं आहेत. पण आज ही वस्तुस्थिती आहे की इंग्रजी भाषांचं आकर्षण प्रचंड वाढतंय. त्याच्या माध्यमातून शिक्षण घेणारी एक मोठी पिढी आपल्याकडे येते. त्यांना मराठी समजत नाही अशातला भाग नाही आहे. परंतु त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये जेव्हा ते रोजगाराला जातात तेव्हा त्यांना उपयुक्त असलेल्या 2 भाषा आहेत मराठी व्यतिरिक्त, खूप मोठ्या प्रमाणावर इंग्रजी आणि त्यानंतर हिंदी याचा वापर करून ते रोजगार मिळवत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता मराठीचं आकर्षण ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरामध्ये तर ते वाढतच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेवढ्या आत्ता मराठी शाळा मुंबईत आहेत त्याच्या तुलनात्मक हिंदी शाळा आपल्याकडे आहेत. मी असं म्हणणार नाही की हिंदी जास्त आहेत, परंतु अगदीच नगण्य आहेत अशातला काही भाग नाही आहे. हिंदी भाषिकांची संख्या सुद्धा वाढते आहे. मराठी भाषिक असणाऱ्यांची हिंदी शिकणाऱ्यांची संख्या सुद्धा गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. इंग्रजी मधून शिकणाऱ्यांची सुद्धा संख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हा सगळा बदल मागच्या 20-25 वर्षात, विशेषतः जागतिकीकरणाच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात, माध्यमांच्या एक्सप्लोजन नंतर, आमच्या एकूणच कक्षा रुंदावल्यानंतर आहे. याचा अर्थ मराठीचा अभिमान, मराठीचा टणत्कार कमी झालाय का? तर मी असं म्हणणार नाही. परंतु इतर भाषांचं महत्त्व आमच्या लक्षात आलंय. इतर भाषांचं शिकणं आम्हाला गरजेचं, महत्त्वाचं वाटलं किंवा रोजगाराची भाषा आहे. त्यामुळे तुमचा जो एक प्रश्न आहे की मराठी भाषा हा प्रश्न राजकीय आहे का आणखीन कशाचा आहे, मला असं वाटतं हा प्रश्न अस्मिता वगैरे या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत. हा युटिलिटीचा प्रश्न आहे आणि हा अकॅडमिक प्रश्न आहे. हा पॉलिटिकल प्रश्न नाही, हा युटिलिटीचा प्रश्न आहे.
कुठली भाषा तुमची चालते? ज्या भाषेचा तुम्हाला तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये, तुमच्या रोजच्या रोजगारामध्ये उपयोग जास्त होतो, ती भाषा साहजिकच टिकते. उदाहरणार्थ मी माझ्या आयुष्यातला काही काळ ब्राझीलमध्ये काढलेला आहे. ब्राझीलमध्ये गेल्यानंतर मी माझा मराठी धरून बसणार आहे का? अजिबात नाही. इंग्रजीसुद्धा बोलणारे तिकडे कमी होते. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर मला त्यांची पोर्तुगीज शिकावी लागली. कोमो वाय तुर्बे मोइतो मोइतो प्रजेर हे मला करूनच दिवसाची सुरुवात करायला लागत होती. आणि मग मोंटेरो लोबाटोपर्यंत त्यांचा जो साहित्यिक आहे सर्वात मोठा, तिथपर्यंत मला जात जात त्यांचं साहित्य, त्यांचं जीवन सगळं शिकावं लागलं, कारण मला तिकडे व्यवसाय करायचा होता. तसंच आहे, जर तुम्ही तुमच्या भाषेचा अस्मिता जागृत व्यवस्थित राहिली असती आपली, तर कदाचित बाहेरून आलेल्यांना आपली भाषा शिकूनच मग जगता आलं असतं. पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेल्या संघटनेची एक खासदार सांगते की माय लँग्वेज लर्निंग इज व्हेरी कमजोर, त्यामुळे माझी मराठी कमजोर आहे. पण त्याच वेळेला तुझं इंग्रजी आणि हिंदी बरं उत्तम असतं. तुझी लँग्वेज कमजोर आहे का तुला मराठी शिकावीशी फारशी वाटली नाही? मराठी न शिकता तुम्ही मुंबईत राहू शकता, पण तसं फ्रेंच न शिकता तुम्ही फ्रान्समध्ये राहू शकत नाही. तमिळ न शिकता तुम्ही तमिळनाडूमध्ये राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. हे कॉस्मोपॉलिटन असणं नाही आहे. एक प्रकारे आम्हीच आमचा केलेला तो आत्मघात आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. ज्ञानाची भाषा असली पाहिजे, कारण ज्ञानाचं युग आहे. पोटाची भाषा असली पाहिजे, रोजगाराची, नोकरीची, तर ती म्हणजे व्यवहाराची भाषा असली पाहिजे. पण मला असं म्हणायचं आहे की त्रिभाषा सूत्र हे होतंच, मराठी, मग इंग्रजी आणि हिंदी. शिक्षणात नव्हतं, किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा जो विषय सुरू झाला तो पहिलीपासून हिंदी सक्ती किंवा अनिवार्य असा विषय सुरू झाला. कुठंच नसताना, कारण उद्धव ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय, त्यांची मुलं देखील इंग्रजी शाळांमध्ये शिकलेली आहेत आणि त्यांना हिंदीचं कुठं वावड आहे. ते रोज उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर गीत तयार केलं तर जावेद अख्तरांना घेऊन, किंवा राज ठाकरे रोज सिनेमे बघतात. मुद्दा सर असा आहे की या हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये लागू करण्याची गरज काय होती? कुठंच नाही आहे हिंदी सक्ती. कोणाची मुलं कुठल्या भाषेत शिकतात ह्याच्यावरून त्या व्यक्तीच्या भाषेच्या टणत्काराविषयी कॉमेंट करणं कितपत बरोबर आहे याविषयी नाही, उदाहरण म्हणून दिलं की त्यांचा विरोध सर भाषेला नाहीच आहे. हा अपप्रचार पण केला जातो ना सर, ह्याच्याकडे पण बघितलं पाहिजे आपण की हिंदी सक्ती हा जो विषय मांडला गेलेला आहे त्याची एक बाजू अशी आहे की तुम्ही नीट पाहिलं असेल तर फरक कुठे पडतोय, तर हिंदी पहिलीपासून शिकवली जाणार नाहीये. त्याची तोंड ओळख आहे, त्याचं सिलेबस नाही, त्याचं पुस्तक नाही, त्याची तोंड ओळख आहे. आणि एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावर इयत्तेत आल्यानंतर मराठी आणि इंग्रजीसारखं त्याचं रीतसर तुम्हाला परीक्षा असतील, पुस्तक असेल, हे असेल. काही जणांना ही सक्ती वाटते. सरकारचा जो अध्यादेश होता तो अध्यादेश याबाबत निसंदिग्ध नव्हता, ही तितकंच खरं आहे. त्याचबरोबर संदर्भ मंत्र्याची झालेली जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा याबाबतची कंप्लीट क्लॅरिटी होती असं मी म्हणणार नाही. त्यामुळे कुठेतरी मराठीची गळचेपी होतीये या आमच्या पॉप्युलर समजाला एक प्रकारे खतपाणी मिळालं आणि तशा प्रकारे झेंडा हाती घेऊन लढणाऱ्यांच्या हाती एक विषय मिळाला आणि त्याला पार्श्वभूमी किंवा त्याचं भविष्य जे काही आहे ते येऊ घातलेल्या निवडणुकांचं आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुंबईच्या निवडणुकीचं आहे. मराठी हा मुद्दा नागपूरमध्ये आहे का, तर नागपूरमधले 50% नगरसेवक आपल्या घरी हिंदी बोलून राहिलेले आहेत. अमरावतीमध्ये तीच गोष्ट आहे. विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मराठी, संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक घरांमध्ये तिकडे निजामाच्या प्रभावामुळे हिंदी बोलत. परभणीमध्ये जा तुम्हाला काही ठिकाणी ते दिसेल, त्यांच्या शब्दांची लहेजा सुद्धा हिंदी भाषिक आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की ही सक्ती, ही गोष्ट संदिग्ध ग्रे एरिया ज्याला आपण म्हणतो ती राहिली. सरकारने त्या संदर्भात पुरेशी क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न केला, परंतु ती क्लॅरिटी न पटल्यामुळे किंवा ही हिंदी सक्ती आहे असा समज दृढ झाल्यामुळे तो विषय आणि वाद चिघळला आणि मग त्यावर एकदा भाषाबाह्य विचार मनामध्ये यायला लागले. मग ते राजकारण असेल, व्यक्तिगत महत्वाकांक्षा असेल, काही असेल. मग अशी मी सांगितलं की महत्वाचा महत्वाकांक्षेचा त्या गोष्टी आल्या की मग गोष्टी वेगळ्या होत जातात आणि जे दिसतं प्रेक्षक तसंच असतं असं तुम्ही समजू नका. घटनाक्रम महत्वाचा असतो आणि तो घटनाक्रम बरंच काही सांगतो. आजपर्यंत घडलेला घटनाक्रम तुम्ही पाहिलाय, कदाचित पुढल्या 15 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात खूप काही घडून मला तेच विचार टायमिंग बघता
कारण आता महापालिका निवडणुका साधारणतः घ्या ऑक्टोबरपर्यंत, फार फार तर एखाद दुसरा महिना मिळेल असं न्यायालयाने सांगितलं. त्यावेळेस हा निर्णय येतो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, जेव्हा काही तयारी नाही आहे. जरी तुम्ही म्हणत असला की तोंड ओळख आहे, पुस्तकं नाही वगैरे, घाईघाईने. जे सुकाणू समितीतले एक्सपर्ट्स होते ते सांगत होते नका घेऊ वगैरे, त्यामुळं संशय आला. तुम्हाला स्वतःला सरकारच्या हेतूबद्दल तुम्ही म्हणता निसंदिग्ध निर्णय आहे. खरोखर याच्यामध्ये राजकारण नाही आहे सर, की हा अध्यादेश निघणं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेणं, यामध्ये काही जणांना कॉन्स्पिरसी पण दिसते. मला त्याच्याबद्दल पण तुम्हाला विचारायचं आहे. तर काय आहे मग तुम्ही जसं म्हणताय की हा दिसतो तसा नाही आहे. देशाचं हिंदुत्वकरण आणि देशाचं हिंदीकरण हा सरकारचा एक छुपा अजेंडा आहे असं वाटणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांना जे सोयीस्कर असते ते तो डेटा आपल्याकडे मांडलेला असतात. परंतु या देशातली कुठलीही प्रादेशिक भाषा असो, मग ती आसामी असेल, आणखीन छोट्या प्रकारची बोलली जाणारी भाषा असेल, या सर्व भाषा या एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही भाषांचं आर्थिक बाबतीमधलं महत्त्व कमी असेल, जास्त असेल, पण म्हणून जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली सगळेच जण भरडले जात असताना प्रत्येकासमोर त्याच्या अस्तित्वाचं एक भीषण अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे. आणि ते प्रश्नचिन्ह सरकारी धोरणानंतर मुळात ग्लोबलायझेशनमुळे झालेलं आहे. आज न्यूयॉर्कमधल्या मुलाची टेस्ट, जीवनाची एक प्रकारची बघायची दृष्टी, जीवनाची लय ही एका छोट्या गावातल्या मुलासारखी व्हायला लागलेली आहे. ग्लोबलायझेशन इज पुटिंग एव्हरीबडी अंडर द रोड रोलर ऑफ ग्लोबलायझेशन. आणि त्याच्यामुळे आमची टेस्ट, आमची भाषा हे सगळं बदलत चाललेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आत्ताची. तुम्ही एक गोष्ट, पहिली गोष्ट लक्षात घ्या की 50 वर्षापूर्वी तो असणारा विषय आणि आज असणारा विषय याच्यामध्ये फरक पडला. दुसरं एक मराठीचं काय झालं की जे बंगाली आणि तमिळ किंवा तेलुगू, मल्याळीचं झालं नाही, ते म्हणजे आमची जी लिपी आहे ती लिपी देवनागरी आहे. त्यामुळे आणि सगळ्यात भाषा या संस्कृतमधनं आल्या, त्यातले बहुतांशी शब्द मराठीने घेतले. तो पण हिंदीने घेतले. संस्कृतमधून आल्या असं कुठं आहे? संस्कृतमधून प्राकृतमधून आले म्हणतात, कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना आपल्याला. हो, मिळाले ना, पण याचा अर्थ ते काही शब्द तिकडून आले नाहीत असं होत नाही. असं नाही, पण ते भाषेचा जन्म संस्कृतमधून झाला हे कुठं आहे? नाही, त्यातनं प्राकृतमधून त्या बरोबर आहे, त्यातून जे निर्माण झालं ते शब्द इकडे आले, एवढंच मी म्हटलेलं आहे. आता काय झालं, अंकलिपी त्याची लिपी, अंकलिपी नाही, त्याची लिपी देवनागरी असल्यामुळे हिंदी आणि मराठी हे दोन्ही एकमेकाच्या पॅरलल जात चालले. म्हणजे तुम्हाला जर मराठी येत असेल तर तुम्हाला तसंही 50% हिंदी समजायला सोपं जातं, परंतु इट्स नॉट व्हाईस वर्सा. याचं कारण जे डॉमिनन्स हिंदीला प्राप्त झालं बिकॉज ऑफ जिओग्राफिकल स्प्रेड, 7 ते 8 राज्यांमध्ये 40 ते 42% भारत ती भाषा बोलतो. त्याचं महत्त्व काय सांगू? भाषेच्या टणत्काराविषयी, अभिमानाविषयी अत्यंत जागरूक असणारे देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले, मग त्यांनी कोणत्या भाषेत पंतप्रधान म्हणून लाल किल्ले के प्राचीर से भाषण किया, आणि ते वाचणं आणि त्यांचं बघणं यूट्यूबवर आहे, जाऊन बघा. अतिशय हास्यास्पद वाटलं होतं. मी त्याला दोष देत नाही, कारण ती त्यांची भाषा नाही, पण त्यांनी हिंदीत भाषण केलं. का त्यांनी इंग्रजीत का नाही केलं मग? तेव्हा देशामध्ये एक संपर्काची भाषा असावी अशी मागणी अनाठायी आहे असं मला वाटत नाही. उलट आमचं भाषिक वैविध्य, त्याहीपेक्षा आमची समृद्धता आणि त्यातून होणारं जीवनाचं, ज्ञानाचं, विज्ञानाचं, जीवनकलेचं दर्शन ही एक फार मोठी उपलब्धी आहे असं माझं मत आहे. जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानाला मुक्ता, जर तुम्हाला तमिळ येत नसेल तर विडुदले 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 हे समजायला तुम्ही कुठेतरी कमी पडता. प्रत्येक भाषेचं हे सौंदर्य आहे आणि हे आपलं भारताचं वैभव आहे. हे सगळं आम्हाला एका विविधतेतल्या एकतेमध्ये आणि एकतेमधल्या विविधतेमध्ये अनुभवायला मिळतं. तुम्ही सोलापूरमध्ये गेलात तर तुम्हाला तेलुगू मिश्रित हिंदी ऐकायला मिळते. हे किती छान आहे तुम्हाला मी सांगतो. हे कानावर पडणं, ते शब्द येणं, हे सगळं आमचं वैभव आहे मोठं. हे रोड रोलर खाली एकीकडे सगळं दळून खलास होत असताना आम्ही अशा प्रकारच्या कन्फ्युजनमध्ये त्याला आणखीन खाईत लोटतोय असं मला वाटतं. त्यामुळे हा प्रश्न हा युटिलिटीचा, अकॅडमिक हा जास्त आहे आणि त्यानंतर याच्यातलं राजकारण आलं आहे. याचा अर्थ भाषेचा आणि संस्कृतीचा, भाषेचा आणि इतिहासाचा, भाषेचा आणि अस्मितेचा काहीच संबंध नाही असं अजिबात नाही.
भाषा जगली तरच प्रदेश टिकतो आणि प्रदेश टिकवायचा असेल तर भाषिक अस्मिता आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, आपले APJ अब्दुल कलाम त्यांच्या आत्मचरित्रातलं पहिलं वाक्य काय आहे? ते असं म्हणले का माझा मुस्लिम कुटुंबात जन्म झाला? ते काय म्हणले? माझा तमिळ भाषिक कुटुंबात जन्म झाला. भाषा किती महत्त्वाची आहे बघा. या भाषेकरताच बांगलादेशचं आंदोलन झालं. बांगलादेशवर आर्थिक अन्याय या भाषेच्या माध्यमातूनच होत होता आणि म्हणूनच 71 साली ते युद्ध निर्माण झालं. बांगला मुक्ती वाहिनी आली, मग आपण सपोर्ट केला. 93,000 सैनिक शरण गेले आणि पाकिस्तानचे तुकडे झाले. सो लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. पण जिथे असं वैविध्य असतं त्या ठिकाणी एक संपर्काची भाषा, तुमची भाषा, आंतरराष्ट्रीय भाषा हे सगळं शिकणं, त्याविषयीचं धोरण असणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. सर, जे विरोध करतायत, आक्षेप आहे तो माय मरो मावशी जगो असं होऊ नये असंच म्हणणं आहे. हिंदीला विरोध नाहीच आहे, सक्तीला विरोध आहे, हिंदी भाषेला विरोध असण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळं तुम्ही जो म्हणाला की भाषा फार महत्त्वाची आहे, ती फक्त संपर्कापुरती नाही आहे, संस्कृतीची वाहक आहे, भाषा बरंच काही आहे. आपण आता थेट मुद्द्याला हात घालूयात, कारण हे सगळं होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. 50 वर्षापूर्वी जे झालं ते आता रिलेव्हंट आहे का? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची तुलना केली गेली आणि आताचं जे आंदोलन आहे ते तशा पद्धतीनं सगळे एकत्र झालेले आहेत. हा पहिला प्रश्न, तुम्हाला ते पटतंय का? आणि दुसरं म्हणजे खरोखर मराठी भाषा हा मुद्दा जो आहे तो राजकीयदृष्ट्या तो रिलेव्हंट राहिलाय का? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जसं वातावरण पूर्णपणे पेटलेलं होतं तसं आत्ता वातावरण पूर्णपणे मराठी माणूस चेतून उठलाय का, हे तुम्हाला अजून 2 महिन्यांनी हा प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. लक्षात ठेवा, खूप बदलतंय हो. हो. आमची मानसिकता खूप बदलते. ऑपरेशन सिंदूर सारखा विषय आम्ही 1.5-2 महिन्यात विसरून गेलो. राम जन्म मंदिर याची स्थापना 22 जानेवारीला झाली आणि नंतर 2 महिन्यात निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा काही फायदा आलेला. अयोध्येमधला पण पडला त्याचं प्रश्न. कारण वेगळं आहे, त्याची कारणं वेगळी नाही आहेत, पण त्याचं डिफरन्स आहे. मला काय म्हणायचं आहे की ड्रायव्हर्स फॉर व्होटिंग आर टोटली डिफरंट. मगाशी तुम्ही सांगताना एक सांगितलं की निवडणुका ऑक्टोबरच्या नंतर होतील. मला असं वाटत नाही. मला असं वाटतं बिहारच्या निवडणुकांच्या नंतर महानगरपालिकांच्या निवडणुकी होतील. म्हणजे अजून 5 to 6 months, 180 days तोपर्यंत हा मुद्दा तोपर्यंत हा मुद्दा सस्टेन करणं आणि काय काळाच्या उदरात कोण कोणाच्या बरोबर कशा पोझिशन्स असत आहेत काही सांगता येत नाही आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण इतकं गतिमान झालंय, तुम्हाला सांगतो, इतक्या घटना घडल्या. म्हणजे शिवसेनेची 3 शकलं झाली. एक उद्धव ठाकरेंबरोबर आहे, एक राज ठाकरेंबरोबर आहे आणि एक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याची 2 शकलं झाली. एक अजितदादा पवारांबरोबर आहे, ज्यांना लोकसभेला फारसं यश मिळालं नाही, परंतु विधानसभेला दणदणीत यश मिळालं. शरद पवार यांच्याबरोबर आहे, त्यांना लोकसभेला यश मिळालं, विधानसभेला त्यांचा धुव्वा उडाला. तेच गोष्ट शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबरची, लोकसभेला त्यांना यश मिळालं, विधानसभेला त्यांना पराभव एक प्रकारे स्वीकारावा लागला. हे विलक्षण गतिमान आहे की त्याचबरोबर काँग्रेसमधले बरेच नेते इकडे आले. लोकसभेला आपल्याला कमी जागा मिळाल्या, मुंबईमध्ये फारसं यश मिळालं नाही. हे बघितल्यानंतर अत्यंत, ज्याला आपण स्ट्रीट स्मार्ट म्हणू, आणि धाडसी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अनेक मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे आकर्षित केले. आता मग त्याच्यात ते लालूच दाखवली, अमुक केलं, खोके ओके, तुमच्याकडून गेले हे लक्षात घ्या. हा मुद्दा महत्वाचा आहे. तुमच्याकडून ते गेले, दुसऱ्यांकडे जावं असं त्यांना का वाटलं, हा तितकाच विचार करायची गोष्ट आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आता साधारणतः ओव्हरफुल या कंडिशनला गेलेला आहे. म्हणजे डबा तर पूर्ण भरलेलाच आहे, लोक उभी आहेत, टपावरही बसलेली आहेत, इंजिनावरही चढून बसले आहेत, अशी आत्ताची त्यांची अवस्था आहे. त्यामुळे ट्रिपल इंजिन की सरकार त्यांना आणण्याकरता, लक्षात ठेवा, तुम्ही विरोधात असताना तेव्हा चालवणं पक्ष फार सोपं असतं, कारण तुम्हाला विरोध करायचा आहे, आंदोलनं करायची आहेत. जेव्हा तुम्ही इतकं धवल असं यश मिळवता त्यावेळेला पक्ष टिकवणं, चालवणं ही गोष्ट खूप कठीण असते. त्याचा आत्ता प्रत्यय भारतीय जनता पक्षाला येत असेल. तरी पण ते चौथं इंजिन का घेतात माहीत नाही. राज ठाकरेंचं जे इंजिन आहे, इतकं सगळं करून सुद्धा ट्रिपल इंजिन तुम्ही म्हणताय. पण ठीक आहे, आपण त्याकडे परत येऊयात. आता मला जायचं आहे मुंबईमध्ये. तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की ज्या शिवसेनेला या सगळ्या भाषिक मुद्द्यावरती इतकं यश मिळालं, जवळपास 40 वर्ष या सगळ्याच्यावरती महापौर होता मुंबईचा, म्हणजे एक हाती सत्ता होती, असं दुसरं उदाहरण बघा तुम्ही. कारण मुंबई जी आहे ती इतकी मोठी आहे
की जवळपास अनेक राज्यांपेक्षा बजेट जे आहे ते जास्त आहे. म्हणजे अबाउट $8.9 बिलियन. 35,000 कोटी वगैरेचं राज्य budget सोडा, आहे. अनेक देश, हा, अगदी देश. युरोपातले देश सुद्धा एवढे मोठे नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे ती तिजोरी आहे. आणि अनेक जण असं म्हणतात की मुंबई ही सोन्याची कोंबडी आहे, ती अंडे पण देते, पण बऱ्याच वेळा कापून पण खाता येते. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की काही तो पोपटाचा जीव जसा असतो तसा त्या मुंबईच्या तिजोरीमध्ये काही जणांचा जीव आहे. पोपट, कोंबडी, काय म्हणा तुम्ही. मला मुद्द्यावर यायचं आहे की आता याच भाषिक मुद्द्यावरती किंवा मराठीच्या मुद्द्यावरती परत हे दोन भाऊ जे आहेत ते कदाचित एकत्र येऊ शकतात. माहीत नाही आपल्याला एकत्र येणार की नाही. हे रिलेव्हंट आहे का? बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून जी एखादी सत्ता राहिली ती आता शक्य आहे का? एकत्र येण्यानं निर्माण होणारी एकमेकांची उपयुक्तता आणि एकत्र येण्यानं निर्माण होणारं सत्तारूढ पक्षासाठीचं उपद्रव मूल्य, अथवा सत्तारूढ पक्षाबरोबर जाऊन आपलं वाढणारं उपयुक्त मूल्य, याच्यावर सगळं ठरणार आहे. भाषिक वगैरे या गोष्टी असतील, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजकारण हे उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यावर चालत असतं. आणि भारतीय जनता पक्ष जे निवडणूक जिंकायचं एक अफलातून मशीन आहे, त्याच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल का की हा मुद्दा पेटू शकतो. लक्षात ठेवा, त्यांना हे 100% माहिती आहे. मला तर असं वाटतं की इट्स ऑल स्क्रिप्टेड. हे सगळं वाल्मिकीने आधी लिहिलं आणि नंतर रामायण तसं होत गेलं. अशा प्रकारची आता शंका यावी, अशा अनेक गोष्टी आहेत. पहलगाम घडल्यानंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं राज ठाकरे, त्याचबरोबर त्याच्याशी सुसंगत भूमिका घेणं उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर त्रिभाषेचं सूत्र येणं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणं, त्याच्यानंतर राज ठाकरे यांची त्याच सुमारास महेश मांजरेकरांनी मुलाखत करणं, त्यात मराठी ही कुठल्या पक्षापेक्षा, मतभेदापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे की त्यांचं योग्य असलेलं विधान, म्हणजे त्याच्यावर काही तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही. ही गोष्ट, त्याला सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी देणं, त्याच्यानंतर हा मुद्दा शिवसेनेनी घेणं, म्हणजे मनसेनी घेणं, आणि मनसेनी घेतल्यानंतर शिवसेनेनी त्याला एक प्रकारे समर्थन करणं, त्याच्यात उतरणं, मग सर्व पक्षांची मराठी एकीकरण समिती, मराठी संघर्ष समिती याचं एकत्र येणं, मग अध्यादेश, त्या अध्यादेशातली चूक. देवेंद्र फडणवीसांच्या काळात असा संदिग्ध अध्यादेश निघतो सहजपणे. स्क्रिप्ट रायटर कोण आहे? पटकथा लेखक कोण आहे? जो थोरल्या बाजीराव पेशव्यासारखा धाडसी आहे आणि नाना फडणवीस सारखा चतुर राजकारणी आहे, तो महाराष्ट्रातला माणूस याचा स्क्रिप्ट रायटर आहे. त्याचं नाव तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, देवेंद्र फडणवीस. म्हणजे ठाकरेंना एकत्र जे आणलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आणले असं जे लोक म्हणतात. स्वतः ठाकरे म्हणतात ना, दोघं. एकानी सांगितलं देवेंद्र फडणवीस, दुसरा अनाजी पंत म्हणतोय. सो यू हॅव टू गिव्ह क्रेडिट टू देवेंद्र फडणवीस फॉर दिस. पण याच्यामुळं सगळ्यात जास्त फटका शिंदेना मिळणार असं सगळेजण म्हणतायत. आता आपण याच्याकडे येऊयात. मला त्याच्या आधी फक्त या सगळ्या प्लेयर्सकडे जाऊयात आपण. शिंदेचं काय होणार आहे, भाजप काय नेमकं राजकारण करते, किंवा ठाकरे बंधूंचं काय होणार आहे. सर, 227 जवळपास वॉर्ड्स आहेत आणि एक वॉर्डचा प्रभाग आहे मुंबईमध्ये, बाकीच्या ठिकाणी जरी 4 वगैरे असलं तरी. काय बदललं आहे आत्ता बऱ्याच इतक्या वर्षानंतर? मराठी माणूस जो म्हणतायत, कारण आपल्याकडे आता तो डेटा नाही आहे, जो जुना डेटा आहे. मराठी माणूस 24% किंवा जे काय सांगितलं जातं हद्दपार झाला तो आता नाहीच आहे मुळामध्ये. किंवा उत्तर भारतीय जे लोक आहेत, बिहार, हिंदी, त्यांचे मतदारसंघच तयार झाले, ते राज ठाकरेंनी सांगितलं. म्हणून राज ठाकरेमध्ये त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण पण करत होते. किंवा गुजराती हे पण आहेत. तर त्याच्याबद्दल सांगा आम्हाला की आत्ता ग्राउंड रियालिटी काय आहे खरोखर. जर तुम्ही हा सगळा वाद जो आहे तो मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित केलात, तर त्याचा आत्ता या क्षणाला सेफॉलॉजिकल किंवा डेमोग्राफिक लेटेस्ट ऑथेंटिक डेटा जरी आपल्याकडे नसला, तरी मागचा जो डेटा आहे तो आपल्याला पुढे त्याच गतीनं वाढवून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्स्ट्रापोलेशन असं म्हणतो, ते करून काही मॉडेल्स डेव्हलप करता येतील. मग याकरता जो बेस असा सेफॉलॉजिकल डेटा आहे तो कोणता आहे, तर 2001 ते 2011 हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळामध्ये मुंबईमध्ये विशेषतः हिंदी बोलणाऱ्यांची संख्या 40% वाढली.
लक्षात घ्या, हाऊ द डेमोग्राफी ऑफ मुंबई हॅज चेंज स्लोली. आणि त्याच काळात मराठी बोलणाऱ्यांचा टक्का हा 1% खाली घसरलेला आहे. आणखीनही काही धक्कादायक गोष्टी आहेत आपल्याकडे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे एक्स्ट्रापोलेशन आहे. याचं कारण असं आहे की 2011 नंतर आपल्याकडे ऑथेंटिक अशा प्रकारचं सेन्सस झालेलं नाही आहे. मग तुम्ही आणखीन कशावर बेस करू शकता? इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज यांनी, ही मुंबईची संस्था आहे, यांनी या संदर्भात रिसर्च केलेला आहे आणि तो रिसर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे 1961 ते 2001 या 40 वर्षाच्या काळात, म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते ग्लोबलायझेशनला साधारणतः आपण म्हणू 10 वर्ष झाली, त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतर भागातून मुंबईत येणारा जो स्थलांतरित वर्ग, मजूर आणि इतर जो आहे, त्याची संख्या 5% घटलेली आहे. आणि देशाच्या इतर भागातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या त्याच्या कित्येक पटीनं वाढलेली आहे. म्हणजे एकीकडे मुंबईमध्ये घर परवडत नाही म्हणून मुंबईच्या बाहेर विस्थापित होत जाणारा मराठी माणूस, आज जर मराठी माणसाला त्याचं ॲव्हरेज इन्कम जर आपण पाहिलं तर मुंबईत घर घ्यायचं असेल तर त्याला साधारणतः 75 ते 100 वर्ष त्याचं जे उत्पन्न आहे तेवढं त्याला त्याच्याकरता खर्च करावा लागणार आहे, की ज्याच्यामुळे ते अशक्यच आहे. मग काही ठिकाणी मांसाहारी आहेत म्हणून तुम्हाला मिळत नाही वगैरे, हे वेगळे वाद आहेत. त्याच्याविषयी जर मी आय एम प्युअरली गोईंग बाय इकॉनॉमिक. दुसरी गोष्ट, या काळामध्ये गुजराती भाषिकांचा मुंबईतला टक्का घसरलेला आहे, कमी झालेला आहे. ॲक्च्युली मुंबईतला टक्का हा घसरलेला आहे. तुम्हाला मी खरंच सांगतो, या सगळ्या प्रश्नाकडे आपण वेगळ्या, तर मी प्रेक्षकांना आवाहन करीन, चिन्मय तुंबे IIM मध्ये प्रोफेसर आहेत, त्यांनी स्थलांतरितांवर जे संशोधन केलेलं आहे, जागतिक स्थलांतरितांवर, त्यांची पुस्तकं, त्यांचे यूट्यूबवरचे तुम्ही जरूर वाचा, पहा. मग तुम्हाला कळेल की आज केरळमध्ये मल्याळी लोक आहेत, ते जाऊन गल्फमध्ये काम करतायत. आणि मग केरळमध्ये काम करायला कुठून लोक आली तर ती हिंदी काऊबेल्ट ज्याला आपण म्हणतो तिथून आली. त्यामुळे केरळमधल्या अनेक भागात दुकानातल्या पाट्या आता देवनागरीमध्ये आहेत. हा सगळा बदलता पट जो आहे ना, तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. 2001 ते 2011 या काळात रायगडमध्ये हिंदी भाषिकांची संख्या 2001 कम्पेअर्ड टू 2011 मध्ये 87% वाढलेली आहे. 87% वाढलेली आहे. एवढंच काय, आज 36 पैकी 11 आमदार हे अमराठी आहेत. म्हणजे ते मराठी बोलत असतील पण ते अमराठी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हा आकडा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा मी बघत होतो. पण जर मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगितली की 1980 मध्ये हाच आकडा 36 पैकी 22 हा होता. आणि त्याच्या आधीच्या 70च्या दशकामध्ये 60% हे अमराठी होते. शिवसेनेच्या उदयानंतर हळूहळू हे चित्र बदलत गेलं. याचं क्रेडिट 100% बाळासाहेब ठाकरे यांना द्यावंच लागेल, की तो टणककार त्यांनी निर्माण आपल्याकडे केलेला आहे. त्यामुळे गंमत काय आहे माहिती आहे का, भाषेसाठी चप्पल आपण मीरा भाईंदरला हातात घेतली आणि त्याच वेळा आमच्या पायातली कोल्हापुरी पायतान जी आहे ना, ती प्राणांनी पळवून दिली आणि स्वतःच्या नावावर खपवली. तुम्ही या सगळ्यातला एक फरक लक्षात घ्या. जोपर्यंत तुमच्या संस्कृतीचा टणत्कार तुम्ही वाढवत नाही, तुमच्या भाषेची अशी परिस्थिती निर्माण करत नाही की तुम्हाला ती बोलल्याशिवाय या शहरात जगता येणार नाही. याचा अर्थ हिंदीचा अस्वीकार करायचा असा अजिबात नाही आहे. आज दिवसभर मी नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी होतो. माझ्या मनात त्या माणसाकडे बघताना एक विचार आला की यांच्याच ताकदीचे काही नेते तमिळ, मल्याळी या भाषेत आहेत ना. मग त्यांना नाना पाटेकर यांच्यासारखी राष्ट्रीय प्रतिमा आणि तशी भूमिका का नाही मिळाल्या? त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना हिंदी येत नव्हतं आणि नाना पाटेकर यांना देवनागरीमुळे हिंदी येत होतं आणि ते एक उत्तम कलाकार होते. सो टेक दिस ॲज अन ॲडव्हान्टेज. हिंदीचं आपल्यावरचं वर्चस्व असा विषय घेण्यापेक्षा हिंदीवर आमच्या मराठी माणसाचं वर्चस्व अशा ह्यांनी जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं एकजूट, भाषेचं महत्त्व ओळखून त्याचं महत्त्व वाढवणे, हे सगळं जर आपण केलं तर हा मुद्दा
हा जास्त अकॅडमिक आणि युटिलिटीचा आहे. इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही मांडताय. सिनेमाचा विषय निघाला म्हणून, की अनेक जण असं म्हणतात, की दक्षिणेकडचे साऊथचे सिनेमा, एक सिनेमा जेवढी कमाई करतो 200-300 कोटी, तितकी आपल्या सगळ्या मराठी सिनेमांची मिळून वर्षभराची असते, जो एक याच्यामध्ये मिळतो. पण मला म्हणायचं की हे सगळे जे तुम्ही सांगितले कसे बदल झाले, हिंदी एक फक्त इथे ऍड करतो. मी एका बंगाली आणि अशा चॅनलचाही काही काळ प्रमुख होतो आणि त्या काळात थोडा अल्पकाळ होतो आणि तिकडे मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जो बंगाली माणसाला, मग तो अतिशय शिकलेला श्रीमंत असेल, त्याला जे बंगाली भाषेबद्दलचं काय म्हणू आपण ज्याला स्टिकिंग टू द कोअर, म्हणजे तो त्याला जो चिकटून असतो ना, तसं मराठी माणूस असतो का, जरा तो वरच्या वर्गात गेल्यानंतर, तर त्याच्याविषयी थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. आणि हा बदल आपल्याला जाणीवपूर्वक करावा लागेल. आज मराठी भाषेतल्या शाळा बंद पडत आहेत. त्या फक्त इथे घडतंय का, असं नाही आहे. सर्वच देशांमध्ये इंग्रजी समोर प्रादेशिक आणि त्यांच्या देशाच्या भाषा आणि त्याचं अस्तित्व हे प्रश्न निर्माण होत आहेत. मराठी समोर ते जास्त गडद निर्माण होत आहेत असं मला वाटतं. याचं कारण आपल्याकडे त्या रोड रोलरचा जो रेटा आहे तो खूप जोरात आलेला आहे. याचं कारण पहिल्यापासूनच आम्ही मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे. याचा जरी अंतरंग मराठी असला, ह्याच्यावर ना सुंदर मुंबई कोणाची याच्यावर सुंदर विवेचन जर कोणी केलं असेल ना, हे राजकीय पक्ष सगळे बाजूला ठेवा. गाडगे महाराजांनी केले. गाडगे महाराजांना विचारलं की मुंबई कोणाची, तेव्हा त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये फार सुंदर उत्तर दिलंय. ते म्हणले की बाळ आजारी पडले तर त्यास आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर त्यास औषधाने गुटगुटीत बनवतो. बाळ डॉक्टरमुळे गुटगुटीत बनले म्हणून त्याचे होत नाही. मुंबई समृद्ध करायला बाहेरून आलेल्या मारवाडी गुजरात्यांनी जरी परिश्रम केले असले आणि धन ओतले असले तरी मुंबई त्यांची होत नाही. मुंबई आणि मुंबईचे बाळ हे मराठी माणसाचेच आहे. ह्याचा कोर तुम्ही समजून घ्या, काय म्हणालेत गाडगे महाराज. हा हा हे हे आम्ही गमावतोय का? गमवतोय ना सर. बघा, तुम्ही गाडगे महाराजांचं आज उदाहरण तीच दिलं. परिस्थिती आली आहे. जेवण गेलेलं आहे मराठीचं आणि बडेशेपेची मारामारी चालू आहे. नाही, पण गाडगे महाराज असं म्हणाले ना, की म्हणजे गुजराती मराठ्यांचा जरी रोल असला तरी मुंबई ही फक्त मराठी माणसाचीच आहे. कोश्यारी काय म्हटले होते, जे आपले राज्यपाल होते, की मुंबईचा विकास कोणी केला? बाहेरून येणाऱ्या लोकांनी. वैद्य काय म्हटले होते, की मुंबईची भाषा ही गुजराती पण आहे. तर हेच लोकांना वाटतं, की बघा, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. आता तर लोकांचं असं म्हणणं आहे, की हा इतका वाढलेला आहे, तर मुंबई पण आमची आणि भांडी पण घासा आमची. जोपर्यंत तुमच्या भाषेचं महत्त्व तुम्ही वाढवत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे सगळं सहन करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या भाषेचं महत्त्व वाढवा, त्याची आर्थिक सत्ता वाढवा, तर तुम्हाला जो सन्मान आहे तो आपोआप मिळेल. तुम्ही तुमच्या भाषेचं अशी व्यवस्था जर निर्माण झाली की आमच्या शाळा बंद पडत नाहीये, मुलं इंग्रजी शाळेच्या माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घालतायत. त्या शाळा मॉडर्न अद्ययावत आहेत. पहिलीपासून तिकडे इंग्रजी शिकवलं जातंय. तिकडे CBSEच्या दर्जाचं शिक्षण दिलं जातंय. आज जी प्रादेशिक बोर्ड आहेत त्यांचे विद्यार्थी हे कमी पडतायत असं आलं म्हणून तर त्या NEPमध्ये अशा प्रकारची योजना केली गेली. पण या अवस्थेला कोण आपणच जबाबदार आहोत या अवस्थेला? 100% म्हणजे अगदी दोन तीन गोष्टी म्हणजे जबाबदार आहेत. आपणच हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो. दोन तीन गोष्टी जबाबदार आहेत. पहिलं, आमचं एकत्र न येणं, कचकावपणा, आमच्या भाषेचा आम्हाला अभिमान न वाटणं. ज्या पद्धतीने आपण आपल्या भाषेविषयी जागरूक असायला पाहिजे होतं ते आपण फारसं असत नाही. ही वस्तुस्थिती. देवनागरी वगैरे बरीच कॉस्मोपॉलिटन असतात. मुंबईमधली कारणं तुम्हाला दिसतात. दुसरं अत्यंत महत्त्वाचं एक जे कारण मला आत्ता या क्षणाला दिसतंय की ते म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नावाची एक गोष्ट असते की मी माझ्या भाषेविषयी काहीतरी करीन, भाषेविषयी एकत्र येईन. 200-250 250 कोटीची तिकडे भाषेची संमेलनं होतात हो दक्षिणेमध्ये. आमचं इथे 5 कोटी झाले तर बोंबाबोंब होते आणि त्यात पुन्हा आणखीन लफडी होतात. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं मारामाऱ्या होतात. त्याच्यावरनं वाद निर्माण होतात आणि अध्यक्षपदावरून जे काय बोललं जातं ते आणखीनच राजकीय असतं. ते मराठी माणसाच्या भल्याचं असतं का, याच्याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कुठे गेलं की काहीतरी करून मोदींना टॉन मार, काहीतरी करून या व्यवस्थेला टॉन मार, याच्याने नाही भलं होणार आहे. आपल्याला या व्यवस्थेतनं फायदा करून घ्यायचा आहे. आपली भाषा, आपली संस्कृती आपल्याला पुढे न्यायची. त्यांची 250-250 कोटीची संस्कृती होतात. मी तुम्हाला सांगतो, आज परदेशामध्ये इतक्या वेळा मी गेलोय, अमेरिकेला.
अनेक ठिकाणी तमिळ भाषिकांनी एकत्र येऊन त्यांचे प्रचंड मोठे हॉल उभे केलेले आहेत. आज मुंबईमध्ये षण्मुखानंद कोणाचं आहे हो? दाक्षिणात्य लोकांचं आहे. का? मराठी माणसाचं षण्मुखानंद कुठे? मी दाक्षिणात्यांचा अजिबात की तिकडे काय षण्मुखानंद जाऊन बघू नका असं अजिबात म्हणत नाही. माझ्या आयुष्यातल्या पंडित भीमसेन जोशी, जसराज अनेकांच्या मैफिली मी तिकडे खूप एन्जॉय केला. अगदी आत्ता परवा सुद्धा आषाढीला केलेली आहे. मला म्हणायचं मग आम्हाला का नाही उभं करता आलं? आम्हाला आमच्या अशा नावानी असं का नाही उभं करता आलं की जे ललांभूत असेल? आणि हेच मी अनेकदा म्हणतो, आम्हाला आज सर्वोत्तम हॉल कुठला आपल्याकडे असेल तर तो मुंबई विद्यापीठाचं दीक्षांत सभागृह. काय सुंदर आहे. आज 5-5, 10-10 हजार कोटीचा टर्नओव्हर असलेले एवढे बिल्डर आहेत मुंबईत. एकालाही असं वाटत नाही की याच्या तोडीस तोड हॉल आपण निर्माण करावा? का मराठी माणसांनी एकत्र येऊन दीक्षांत सभागृहासारखं एखादं सभागृह त्या तोडीचं तसंच दिमागदार निर्माण करावं? ही जी कलेक्टिव्ह विल, राजकीय इच्छाशक्ती आहे ना, ती कमी कमी पडते. लोक, राजकीय इच्छाशक्ती आणि तिसरा म्हणजे आमचा अधिकारी वर्ग. त्या अधिकारी वर्गाची ही अनास्था आहे. आपण या पदावर बसलोय ती भाषेची सेवा करायला. त्याच्या विरोधातली एकही गोष्ट जी असेल ती मी करणार नाही. असं आमच्या अधिकाऱ्यांच्या मनात खरोखरच येतंय का? आणि येत असेल तर त्यांना तशी संधी मिळते का? तसं वातावरण आम्ही देतोय का? जे काही मुठभर अधिकारी चांगले काम करत असतील त्यांना तसं वातावरण देतोय का? ह्या सगळ्यामुळं आमची भाषा ही आम्हाला उद्योगासाठी फारशी उपयोग पडत नाही. दुसरी, त्या भाषेतनं आमच्या रोजच्या जीवन मरणाचा व्यवहार आम्हाला करता येत नाही. त्यामुळे मग जी भाषा आम्हाला उपयोगी पडणार आहे ती आम्ही शिकायला लागतो. पण हे करताना मराठीची नाळ तुटू नये ह्याच्याकरता म्हणून जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते मात्र होताना दिसत नाहीत. आज अनेक घरात जाऊन बघा, मराठी वृत्तपत्र येतं, इंग्रजी वृत्तपत्र पण येतं. मराठी वृत्तपत्र वडील वाचतात, आजोबा वाचतात, इंग्रजी वृत्तही तेच वाचतात. मुलगा नेटवर इंग्रजी वृत्तपत्र वाचतो, त्याचं आडनाव मराठी असतं. हे का असतं? तर तो जो मराठीचा संस्कार आहे तो आमच्याकडे होत नाही. तो केवळ शिक्षणाचा त्याच्यामध्ये भाग आहे असं मी म्हणणार नाही. तो एकूणच या व्यवस्थेचा एक भाग आहे. शिक्षण ही त्यातली एक बाब आहे. सर, मुंबईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे आर्थिक राजधानी आहे आणि पण असं म्हटलं जातं की जे उद्योग आहेत ते सगळे आता बाहेर चाललेले आहेत, बाहेर पळवले जात आहेत. मोदींचं एक वाक्य होतं गुजरातचे मुख्यमंत्री असताना की तुम्हाला जर लक्ष्मीची आराधना करायची असेल तर तुम्ही मुंबईला जावा, सरस्वतीची उपासना करायची असेल तर तुम्ही पुण्याला जावा. मुंबईकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यामुळे आता मुंबई ही तोडण्याचे प्रयत्न सुरू झालं. परत मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. असं म्हटलं जातं की तिची सहल होती पूर्वी, जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एक होता, मुंबई ही संयुक्त राजधानी होती, ती सहल आहे. हे जे काय म्हटलं जातं, बुलेट ट्रेन करतायत सर, पूर्ण करू द्या. बुलेट ट्रेन आणतायत, मुंबई अहमदाबाद आणतायत. असंही म्हटलं गेलं की अहमदाबादला जाऊन कुणाला खायचं आहे तिकडं ढोकळा आणि फाफडा, म्हणजे ते लोक इकडे येणार. उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं ज्या ट्रेन्स येत होत्या, इकडनं तिकडं कुणाला जायचं नाही आहे, तिकडनं इकडं लोकांना यायचं आहे. हे जे सगळे आक्षेप आहेत, मुद्दे आहेत, मुंबईला धरून मुंबईचं महत्त्व कमी करणं असो, ग्लोबल सेंटर अहमदाबादला शिफ्ट करणं असो, बुलेट ट्रेनचा मुद्दा असेल, प्रकल्पाचा मुद्दा असेल, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? ओके. आता तुमच्या बोलण्यात एक जे चित्र निर्माण होतंय ना, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि 2014 नंतर बुलेट ट्रेनचा प्रकल्प कन्सीव्ह केला गेला, निर्माण प्रकल्प झाला आणि त्यातून मुंबई अहमदाबाद हा मार्ग ठरवला गेला. चेक द फॅक्ट्स. मनमोहन सिंगाच्या काँग्रेसच्या काळात ते झालेलं आहे. मनमोहन यांनी सिंग ते वेगाने केलं. मधल्या काळात उद्धव ठाकरे होते, त्याला खीळ बसली, तो सगळं मला त्या वादात जायचं नाही आता. परंतु हा मार्ग आधी ठरलेला होता. त्याच्यावर जे लागणारं लोन होतं ते देवेंद्र फडणवीसांचं यश आहे की त्यांनी ते अत्यल्प रेटमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमधलं, विशेषतः जपानमधून ते उभं केलं आणि ते पहिले अनेक वर्ष ते आपलं इंटरेस्ट फ्री मिळणार आहे. हा एक भाग आहे. दुसरी बाब, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला काँग्रेस आणि त्याचं नेतृत्व एक धडा नक्की शिकलेलं आहे की मुंबई जर महाराष्ट्रापासून वेगळी करायचा प्रयत्न केला तर जनक्षोभ काय उसळतो हे त्यांना कळलेलं आहे. ते संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे की भाषिक अस्मितेचा लढा हा किती तीव्र असू शकतो. त्यामुळे इतक्या लगेच 50-70 वर्षात त्याविषयी कुणी प्रयत्न करतील असं मला वाटत नाही.
निवडणुकीच्या प्रचाराला हा मुद्दा आत्तापर्यंत चालला. यानंतर चालेल का ते आता आपल्याला कळेल. पण याचा अर्थ मुंबईमध्ये आपण मराठीच्या बाबतीत गाफील राहू शकतो का? तर अजिबात गाफील राहू शकत नाही. आपल्या भाषेकरता आपण आग्रही असलं पाहिजे. तो आग्रह आपल्याला दिसला पाहिजे. आज अनेक गावांमध्ये मराठी पुस्तकांची वाचनालयच नाही आहेत. त्याच्याविषयी मराठीचा कैवार असणाऱ्यांनी काय केलं? मुंबईमध्ये 227 मतदारसंघ आहेत. त्यातल्या किती प्रभागांमध्ये मराठी वाचनालय आहेत? त्याकरता आम्ही काय केलं? मराठी करण्याकरता आम्ही किती कलावंतांच्या मागे, त्यांच्या साहित्यकृतींच्या मागे ठामपणे उभा राहिलो. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. भाषा ही जर आम्हाला अधिक उपयुक्त, अधिक रोजच्या जीवनात आणायची असेल, तर हे सगळं करावं लागेल. आज जर आमचा फळवाला उर्दू मुसलमान असेल, रिक्षावाला भैया असेल, इस्त्री करणारा भैया असेल, दूध देणारा भैया असेल, काम करणारा बिहारी असेल आणि ते जर त्यांच्या भाषेत आम्हाला त्यांच्याशी संवाद साधायला लागत असेल, तर कुठेतरी आपण या पारंपरिक आमच्या महत्त्वाच्या आज बांगड्या भरणाऱ्या व्यवसायात आमचे जे कासट आणि ही सगळी ती माणसं बाहेर फेकली जात आहेत. खाटीक समाजात जो व्यवसाय करतो त्याच्यातनं ते बाहेर फेकले जात आहेत. ह्याच्याकरता त्या समाजाबरोबर राहून आम्हाला कॉन्सन्ट्रेटेड प्रयत्न करावे लागतील. आज प्रत्येकाने ट्रॉली बॅग्स आणल्या, एलिव्हेटर्स आणि एस्केलेटर्स आले. तुमचे जे मराठी बांधव हमाल होते त्यांचं काय झालं? त्यांच्याविषयी कोणी अभ्यास केला का? त्यांच्या अपग्रेडेशनविषयी, त्यांच्या रिस्किलिंगविषयी काही विचार केला का? काळानुरूप आमच्या स्किलसेटमध्ये बदल करून ते स्किलसेट आमच्या लोकांना शिकवून पारंगत करणं, याच्याविषयीचा लागणारा दीर्घोद्योगीपणा, स्थिर विवेकाने घोषणांच्या आहारी न जाता, रस्त्यावर न येता शांतपणे हे करणं आवश्यक असतं. ते आम्ही केलं का याचा विचार करा. सर, आपण आता या चर्चेकडे वळूया की पोझिशनिंग, कुणाचं कुठं पोझिशनिंग आहे. त्याचं कारण तुम्ही जसं म्हणताय की स्क्रिप्ट ही म्हणजे सगळं स्क्रिप्टेड आहे. स्क्रिप्ट रायटर कोण आहे तुम्ही ते पण सांगितलेलं आहे. तर ठाकरे बंधू जे आहेत ते मराठी अमराठी हा मुद्दा घेऊन उतरत आहे असं दिसतंय. म्हणजे आत्ता तरी भाजप जे आहे ते हिंदू मुस्लिम करते असं काही जणांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? ध्रुवीकरण आहे. आपली कुठलीही निवडणूक ही अस्मितेवरतीच होते. हे बघा, मग ती जाती असेल, धार्मिक असेल, प्रादेशिक असेल, भाषिक असेल, अस्मिता विकास वगैरे म्हणायचं असतं, पण अस्मितेवरतीच निवडणूक होते. आता या क्षणाला हा मुद्दा मराठीचा ऐरणीवर आलेला आहे. याचा अर्थ आत्तापासून 4-5 महिन्यांनी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हाच एकमेव मुद्दा असेल असं समजायचं काही कारण त्याच्यावरती नाही. तरणार पण नाही. तर लँग्वेज या मुद्द्यावर सिव्हिक पोल्स, राज्याचे पोल असू शकतात. सिव्हिक पोल्स हे वैयक्तिक संपर्क, त्याहीपेक्षा सुद्धा त्या वैयक्तिक माणसानं केलेली विकासाची कामं, या सगळ्या गोष्टींवर ठरत असतं. त्यामुळे आत्ता हे म्हणणं खूप धाडसाचं होईल की हा मुद्दा प्रचंडपणे निवडणुकीचा आहे. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी काही पक्षांनी केल्या आणि त्याची एक पेरणी करून ठेवली की त्यातनं जी काही गोष्टी वरती येतील 3-4 महिन्यांनी, त्याचा फायदा, फळं आपल्याला कशी मिळतील. आणि हे राजकारण आहे, त्यामुळे हे केलं जाईल यात काही मला शंका असं तुम्ही म्हणताय, पण महापालिकेच्या निवडणुका सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावरतीच भाजप लढलेला आहे. आणि जेव्हा 4 वॉर्डांचे प्रभाग होते तेव्हा लोकांना कुठं नगरसेवक आणि उमेदवार माहीत होते. लोकांनी मोदींकडे बघून जे आहे ते मत दिलेलं आहे. किंवा जेव्हा 2चे होते तेव्हा पुण्यामध्ये राज ठाकरेंचे 29 निवडून आले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणारा जर एखादा ब्रँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसरा छोटा ब्रँड का निर्माण करा? ठाकरे ब्रँडबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा आणि आता राज उद्धव, हे राज ठाकरे यांच्या करिश्म्याविषयी काही वाद नाहीये. त्यांचा करिश्मा निश्चित आहे आणि तो उद्धव ठाकरेंच्या कित्येकपट अलीकडच्या काळात जास्त आहे. तो पहिल्यापासूनच होता. परंतु त्या करिश्म्याला मतामध्ये परिवर्तित अजून करण्याची किमया त्यांना गवसलेली नाही. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांना काय म्हणू आपण ज्याला, या विधानसभेमध्ये एक अपयशाचा सामना करावा लागला आहे. 26% मतं ही भाजपला मिळाली, 14% मतं एकनाथ शिंदे यांना मिळाली, राज ठाकरे यांना 1.4%, 1.4% मतं मिळाली,
उद्धव ठाकरे यांना 10% मतं मिळाली. लक्षात घ्या, 10% म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा कमी मतं त्यांना पर्सेंटेजमध्ये मिळालेली आहेत. तर शरद पवार यांच्या पक्षाला 11.4% मतं आणि अजित पवार यांना 9-9.5% मतं आपल्याकडे मिळाली आहेत आणि काँग्रेसला 12% मतं मिळाली आहेत. त्यामुळे हा आत्ताचा एक आपल्यासमोर सेफॉलॉजिकल पॅटर्न जो आहे तो आपल्याला दिसतोय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व ऐन बहारात होतं तेव्हा सुद्धा 16-17% पुढे गेलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता बिहार इलेक्शन तोंडावर असताना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काँग्रेस त्यांच्याबरोबर राहील का? तर त्याचं उत्तर नाही असं काँग्रेसच्या नेत्यांनी संकेत दिलेले आहेत. त्याचबरोबर आम्हीही महाविकास आघाडीत नसू असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. आणि राज ठाकरे यांनी आपल्या बंधूंच्या पक्षाबरोबर युती करून आम्ही निवडणुका लढवत आहोत असं निसंदिग्धपणे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक शब्द वापरतो, ही इज प्लेइंग हिज कार्ड्स क्लोज टू हिज चेस्ट. ते झाकला पत्ता स्वतःचा ठेवू नयेत. तोपर्यंत त्या पत्त्याची दुर्रीपासून एक्क्यापर्यंत वाढत जायची आपली काय म्हणू आपण ज्याला आपलं महत्त्व, ते पद्धतशीर अतिशय चाणाक्ष राजकारणी आहे. ते वाढवत नेणार आहेत. त्यांना बरोबर माहिती आहे की आत्ता आपल्या बंधूला आपली गरज आपल्यापेक्षा जास्त आहे. कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न राज ठाकरे यांना काही गमावण्यासारखंही नाही आणि काही काही नाही. त्यामुळे त्यांची पाठी कोरी आहे. जे काही लिहिलं जाईल तो त्यांना गेनच असणार. 2-3 शक्यता दिसत आहेत. जसं तुम्ही म्हणाला की कदाचित महाविकास आघाडीमधनं उद्धव ठाकरे बाहेर पडतील, कारण राज ठाकरे जर तयार झाले तर, आणि काँग्रेसला चालणार नाही, शरद पवारांना पण चालणार नाही. ठाकरे काय महाविकास आघाडीमध्ये नाही येऊ शकत. त्यामुळं आपण शक्यता नव्हती बोलूयात, जरी हे हायपोथेटिकल असलं, जरी असलं तरी उद्धव ठाकरेंच्या सोबत मुस्लिम मतं आहेत. उद्धव ठाकरेंना राज ठाकरे जर बॅकट्रॅक झाले, समजा धरून चला की ते एकटे लढले किंवा शिंदेबरोबर लढले, काय केलं आपल्याला माहीत नाही, सहानुभूती मिळू शकते तेव्हा मराठी मतांची, मराठी मुस्लिम. टू अर्ली. आता हे निवडणुकीच्यासाठी खूप अधिक धाडसाचं विधान असेल. पण निदान उद्धव ठाकरेंनी स्पेस तरी व्यापलेली आहे काँग्रेसची, जी मुंबईमधली स्पेशली. ते आत्ता बरोबर आहेत. त्यामुळे त्यांनी स्पेस व्यापली असं म्हणणं अयोग्य होईल. याचं कारण आत्ता ते दोघं एकत्र आहेत. जे विधानसभेला ते एकत्र होते. त्यामुळे आत्ता या संदर्भातलं भाकीत करणं किंवा त्या संदर्भातलं कुठलं सेफॉलॉजिकल मॉडेल देणं. पण इथे तुम्हाला एक मुद्दा मी सांगतो, आणि तो म्हणजे लोकसभेला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली चाणाक्ष खेळी खेळली. इज अ स्ट्रीट स्मार्ट प्लेअर. त्यांनी काय केलं तर मुंबई महानगरपालिकेतले 101 नगरसेवक जवळपास आजी माजी जे काय असतील ते शिवसेनेतनं आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे आता एक सायझेबल ताकद म्हणून जी मुंबईमध्ये ती त्यांची निर्माण झालेली आहे. दुसरी एक गोष्ट शक्यता आता जी मला दिसते आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती निवडणुकीत होईल का, यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येत आहेत का, आणि जर आले तर ते महायुतीबरोबर असणार आहेत का. जर महायुतीमध्ये असतील तर त्यांना भाजप कोट्यातून जागा मिळणार आहेत की एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत. मग ती 4 पक्षांचं एकत्र येणं असेल, विच इज NCP अजित पवार गट. अर्थात त्यांची मुंबईतली ताकद ही अतिशय मर्यादित आहे, परंतु हा एक वेगळा आत्ता औत्सुक्याचा विषय आहे. आपण किंग नाही बनलो तरी आपण किंग मेकर होऊ शकतो का, याच्याकरता राज ठाकरे उत्सुक असतील. कारण 19 वर्ष वाट पाहिल्यानंतर त्यांना अपेक्षित यश अजूनही मिळालेलं नाही आहे. त्यांच्या ज्या खळखट्याचं राजकारण, आणि त्यांनी दोन्ही प्रकारचं राजकारण करून बघितलं. एक म्हणजे ब्लूप्रिंट काढून बघितली, त्यांना मतं मिळाली नाहीत. खळखट्याचं राजकारण केलं, त्यांना मतं अजून अपेक्षित मिळालेली नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी ते त्यांची जागा आत्ता मिळवायला बघतायत. ती जागा पूर्णपणे अगदी 227 पैकी बहुमत वगैरे त्यांना काही गरज नाही, परंतु बहुमताला जर कोणी कमी पडलं आणि तेवढी मतं किंवा तेवढ्या जागा जर आपल्याकडे असतील तर त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण असेल आणि त्यावेळेला ते एनकॅश करायला नक्कीच पुढे असतील. पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर अनेक जण असं म्हणतात की त्याचा फटका शिंदेनाच बसतोय. त्यामुळं शिंदे जे आहेत ते आता ज्या पद्धतीचं ते ताबडतोब दिल्लीला गेले, शिंदेच्याच माणसांची प्रकरणं निघतायत बाहेर. हा काय योगायोग नाही आहे. भुमरे बघितलं आपण, किंवा शिरसाट बघितलं, आयकर खात्याच्या नोटिसा आलेल्या आहेत, त्या शिंदेच्या मुलाला पण आल्यात, अशी ही बातमी आहे. माझा म्हणण्याचा मुद्दा तर असा आहे की शिंदे आणि BJP
एकच एंटिटी आहे त्यांची. वोट बँक जी आहे ती सेम आहे, हिंदू आहे. आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी डॅमेज केले. त्यांच्याकडे जे अपेक्षित काम होतं ते झालेलं आहे. दुसरीकडं असं म्हटलं जातं की भाजपला मतं कुठली मिळत नाही आहेत, तर ती धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, शाहू फुले आंबेडकर, ती गरज अजित पवार भागवत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं ट्युनिंग इकडं पण लक्ष दिलं जाते. तुम्हाला असं वाटत नाही की शिंदे जे आहेत ते बाजूला होत आहेत किंवा त्यांना बाजूला केलं जाते? आत्ताच्या घडीला मी असं धाडसी विधान करणार नाही, परंतु दोन बंधूंच्या एकत्र येण्यानं शिंदे गटातली अस्वस्थता वाढणं स्वाभाविक आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या राजकारणाने इतके स्ट्रेंज बेड पार्टनर्स एकत्र येताना बघितलेले आहेत की आत्ताच्या घडीला तुमचे स्पर्धक आहेत त्यांच्यापेक्षा, विरोधक आहेत त्यांच्याशी तुमची स्पर्धा असण्यापेक्षा जे सहयोगी आहेत त्यांची स्पर्धा तुम्हाला जास्त असते. रवींद्र चव्हाण जे नवीन अध्यक्ष आहेत, पहिलं हेच वाक्य होतं, ते आय वॉज होतंच. कमिंग टू इट, हां. टूक इट फ्रॉम माय माउथ, की त्यांनी ते पहिलंच विधान केलं होतं की आपलं स्पर्धक ते आहे. आणि जर भाजपच्या जागी एकनाथ शिंदे असते तर त्यांना हेच विधान करावं असं लागलं असतं. हे राजकारण आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आत्ताच्या घडीला मी एवढंच म्हणू शकेन की प्रत्येकजण आपापली कार्ड्स ही पुन्हा पुन्हा तपासून पाहतोय. आपल्या दुर्रीची तिर्री कशी होईल, पंजीची अठ्ठी कशी होईल, अठ्ठीची राणी कशी होईल आणि राणीचा एक्का कसा होईल, हे करण्याच्या प्रयत्नात आहे. कारण अजून निवडणुका जवळ वाटतात तेवढ्या नाही आहेत, थोडा वेळ आहे. आपण वेगळ्या प्लेयर्सबद्दल बोलतोय. तुम्ही जसं म्हणाला की आता राज ठाकरेंचे एक पक्ष आहे, निगेटिव्ह भले तुम्ही म्हणाला की राजकारण आहे, पण केलं त्यांनी. उद्धव ठाकरेंचं एक राजकारण आहे, शिंदेंचं आहे, अजित पवारांचा पक्ष नवीन आहे, काँग्रेसचं तुम्ही सांगितलं काय. आत्तापर्यंत पवार, कारण पवार आणि ठाकरे या दोन नावांभोवती महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते 50 वर्ष फिरत आहे. आणि एक म्हणायची पद्धत काय झाली की प्रत्येकाच्या मागे पवारांचा हात असायचा, आता कदाचित देवेंद्रचा हात आहे असं. हे पवार म्हणजे हात काँग्रेसचा आहे, पण हे पवार गट कसं स्वीकारत असेल की आता देवेंद्रचा हात देवेंद्रजींचा हात प्रत्येक गोष्टीच्या मागे असतो, हे पाहणं औत्सुक्यात आहे. एक तुम्ही लक्षात घ्या, अजून कोणाला एक गोष्ट नक्कीच कळलेली नाहीये आणि ती म्हणजे जनता या सगळ्याकडे कसं बघते. तुमचे मोर्चे आहेत, तुमचे एकत्र येणे, कालपर्यंत राज ठाकरे यू आर नॉट माय टाईप ऑफ पॉलिटिशियन असं म्हणणारी तुमची नेती राज ठाकरेंच्या बाजूला बसून टाळ्या वाजवते, किंवा मराठी मेरी कमजोर आहे आणि मी मराठी माणसाच्या न्याय हक्काची प्रतिनिधी आहे किंवा काय, किंवा भारतीय जनता पक्ष जो प्रत्येकाला तोलून मापून एक काय ज्याला म्हणतो आपण एका राजकीय तराजूतून काढून बघतोय, आपला स्ट्रीट स्मार्टपणा पद्धतशीररित्या वाढवत आपल्या एकेकाळच्या पक्षातले नेते आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. हा सगळा पट अजून इव्हॉल्व्ह होतोय. रोज नवीन बुडबुडे येत आहेत. पॉट इज बॉइलिंग, विच कलर इट टेक्स वी डोंट नो. परंतु आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण निर्णायक टप्प्यावर जाण्याच्या दृष्टिकोनातनं फायनल पावलं नक्की पडायला लागले. RSS पण एक प्लेयर आहे का सर? याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्लेयर्स चर्चा केली. त्याचं कारण असं आहे की बघा, असं म्हटलं पण जातं की हिंदू राष्ट्र हा अजेंडा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असं म्हणाले की हिंदू ठीक आहे, हिंदू राष्ट्र ठीक आहे. हिंदी सक्ती म्हटलेत ते, हिंदी नाही, हिंदी सक्ती आम्हाला मान्य नाही वगैरे. आणि जेव्हा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आला, नागपूर पेटलं, तेव्हा पण संघ धावून आला, कबर वगैरे काय खोदू नका. आता सुद्धा जेव्हा मीरा रोडमध्ये मोर्चा निघाला, वातावरण चिघळा लागलं की पुढं आला RSS आणि प्राथमिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे. संघ धावून आले मदतीला. ते जरी म्हणत असले की आम्ही याच्याविषयी एक विधान नाही. नक्की करेन की भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा, त्यांच्या अथक प्रयत्नांचा प्रचंड मोठा हात आहे. त्याच्याशिवाय हे यश भारतीय जनता पक्षाला मिळणं निव्वळ अशक्य होतं, ही वस्तुस्थिती. त्यांचे जे थिंक टँक होते, त्यांनी जी सोशल मीडिया कॅम्पेन केली, ग्राउंडवर अनेक त्यांनी कार्यक्रम केले. एकट्या विदर्भामध्ये 60,000 कार्यक्रम केले, 60,000 अशी माझ्याकडे माहिती आहे आणि मी ती व्हेरीफाय करून घेतलेली आहे. तुम्ही विचार करा की ती ग्राउंडपर्यंत जाऊन काम केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय त्यावर पत्रकारांनी विचारल्यानंतर भाष्य करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि जी भूमिका
आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे की प्रत्येक भाषा ही आमच्यासाठी राष्ट्रीय भाषा आहे. हे काय आज नाही सांगितलेलं आहे. हे यापूर्वी देखील हेच विधान केलं होतं. आत्ता त्यांनी ते विधान केलेलं आहे. इतकंच याबद्दल मी म्हणेन. सर, मुंबईबद्दल आपण बोललो, पण ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? नाशिक किंवा पुणे, आत्ता माहीत नाही आपल्याला, बरोबर आहे, कोण कोणाचा स्टँड आहे. पण मुंबईमध्ये कदाचित उद्धवराज एकत्र आले तर ते विरुद्ध आशिष शेलार किंवा लोढा असं म्हणूयात, किंवा ठाण्यामध्ये जर वेगळं लढले तर शिंदे विरुद्ध केळकर असतील, पुण्यामध्ये मोहोळ विरुद्ध अजित पवार असतील. असं काय बघताय तुम्ही की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन काही गोष्ट सिव्हिक पोल्सला करतील असं मला काही वाटत नाही. आणि ठाण्यामध्ये म्हणाल तर त्याच्यावर आत्ता तरी जे असं दिसतंय ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची एक हाती आत्ता पकड आहे. आणि मराठीचा जो मुद्दा आहे भाषेचा, तो एवढा एकच मुद्दा एक तर नाही आहे, तो सस्टेन राहील का तेही माहीत नाही आहे. आणि आपण ही सगळी चर्चा जी करतोय ती एक मुंबई पुणे किंवा ठाणे शहरी बेल्ट पुरती बघतोय. तिथं हा मुद्दा आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की तो पण मुद्दा खूप अभिजात वर्तुळापुरताच आहे. मराठीचा जो काही मुद्दा आहे, कलाकार असतील, पत्रकार असतील, साहित्यिक, बाकी ज्यांच्या हातावरती पोट आहे, मेनस्ट्रीमचे लोक आहेत, त्यांच्यासमोर हा मुद्दाच नाही आहे. कारण तुम्ही म्हणाला की ही म्हणजे त्यांना तर इंग्रजीमध्ये शिकण्याची ओढ आहे त्या सगळ्या मुलांना, कारण मराठी जी भाषा आहे ती नोकरीची किंवा ज्ञानाची, व्यवहाराची ती नाहीच आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र जर डोळ्यासमोर बघितला तुम्ही व्यापक पद्धतीनं, तुम्हाला पुढची राजकारणाची दिशा काय दिसते सगळी? मला मराठीचा मुद्दा मुंबई आणि त्याच्या आसपासचा जर भाग सोडला तर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पलीकडे कुठेतरी, उलट त्याच्यानंतर रिव्हर्स पोलरायझेशन व्हायची शक्यता आहे. तुम्ही जेवढी मराठी सेंटिमेंट गोळा करायला जाल तेवढी मुंबईमध्ये नॉन मराठी सेंटिमेंट्स अधिक तीव्रतेनं गोळा होतील आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, हा मुद्दा पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या भागात तेवढा ट्रॅक्शन घेणार नाही, तेवढा तो अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, तेवढा निवडणुकीचा मुद्दा बनेल असं मला वाटत नाही. शेवटाकडे येऊयात आपण. मी जसं म्हणाले की तुम्ही सेफॉलॉजिस्ट पण आहात आणि सर्वेवरती पण चालणारे पक्ष आहेत. सगळेजण सर्वे करतात. तुम्ही ज्या काळामध्ये सर्वे केलेले आहेत किंवा आकडेवारी वगैरे सगळी मांडलेली आहे, आता खूप बदललेलं आहे. आता तुम्ही काय बघताय चित्र या सगळ्याचं? म्हणजे मला परत परत तिथंच येऊन म्हणजे विचारावंसं वाटतंय की काय एकंदरीत दडलंय पुढच्या 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये? काय होणार आहे महाराष्ट्राचं नेमकं? आत्ता जी परिस्थिती आहे ती बघता मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचं जे मुंबई महानगरपालिकेत महत्त्व आहे त्याने 82 जागा मिळालेल्या आहेत. इट्स अ व्हेरी सायझेबल फोर्स. दे वर जस्ट अवे फ्रॉम द मेजॉरिटी. त्यांचं महत्त्व निश्चित वाढेल. अजित पवार यांचा पक्ष तसाही फार मतं खेचणारा नव्हता, त्यामुळे ते आपलं अस्तित्व दाखवण्या इतपत त्यांचं तिथे असेल. राज ठाकरे कोणत्या बाजूला जातात आणि आपल्या उपद्रव मूल्यापेक्षा आपली उपयुक्तता कशी सिद्ध करतात याच्यावर त्यांना किती मतं आणि जागा मिळतील हे अवलंबून असेल. उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत खूप मोठा फटका बसू शकेल असं आत्ताचं चिन्ह आहे. काँग्रेस, सुजय विखे पाटील यांनी केलेली टीका लक्षात घेता की असा महाराष्ट्रात कुठला नेता आहे की जो 1 तासात राहुल गांधींपर्यंत पोहोचू शकेल, हे जरी आपण लक्षात घेतलं तरी काही पॉकेट्स अशी आहेत की जिकडे काँग्रेसचा मतदार आजही त्यांचा शाबूत आहे. तो टिकवण्याकरता त्यांना जिकरीचे प्रयत्न करावे लागतील, कारण त्यांच्या प्रादेशिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आहे. याचं कारण जे प्रादेशिक नेते होते त्याच्यातले बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालेला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता साधारणतः मावळतीचा किनारा गाठत आहेत आणि नवीन नेतृत्व काही दिसत नाही आहे. अशोक चव्हाण जे होते हे आता भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसला स्वतःचा चेहरा नाही आहे. सपकाळ आहेत हे सुद्धा महाराष्ट्र म्हणजे मुंबईचे नाही आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईचा एक चेहरा लागतो. जसं राज ठाकरे इकडे आहेत, उद्धव ठाकरे आहेत किंवा आशिष शेलार आहेत. दीज आर मुंबई सेंट्रिक पीपल. अमित साटम इज देअर, नितेश राणे इज देअर. मुंबई सेंट्रिक पीपल दिस वॉट. तसं त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे त्यांना आपला व्होट शेअर टिकवण्याकरता खूप मोठं स्ट्रगल करावं लागेल. माझी वोटर्सना एवढीच विनंती असेल की प्रचंड संख्येत मतदान करा, कोणालाही निवडा, प्रचंड संख्येत मतदान करा आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुंबईच्या विकासाकरता मतदान करा. इथं मला असं विचारायचं आहे की हे जे आपण म्हटलं की आकडे गुजराती कमी झाले, उत्तर भारतीय वाढले वगैरे, हे सगळे मतदार पण आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे.
कारण बऱ्याच वेळा हे लोक रेल्वेनी बिहार उत्तर प्रदेश जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तिकडं जातात. पुन्हा महापालिकेला तेवढ्या तीव्रतेने लोक मतदान करतात असंही नाही आहे. लोकसभेचा एक विषय वेगळा असतो, विधानसभेचा एक वेगळा असतो. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मागच्या सर्वेच्या वेळेला आणि मागच्या निवडणुकीत जे मतदान झालेलं आहे त्याचं एक्स्ट्रापोलेशन करून काही गोष्टी बेस केलेल्या आहेत. आत्ता त्याच्यात 2021चा सर्वे जर झाला असता तर आपल्याला वेगळा डेटा आला असता, परंतु तो न झाल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रापोलेशन मेथड जी जगात सर्वत्र सेफॉलॉजिस्टमध्ये मान्य आहे तीच मला उपयोगात आणावी लागली. लोकसभेला एक वेगळा निकाल लागला, विधानसभेला वेगळा. तुम्ही म्हणता की फार गतिमान पद्धतीनं बदलतंय. प्रचंड वेगानं बदलतंय. महापालिका निवडणुका तर 3 वर्ष झालेल्याच नाही आहेत. प्रशासक राज आहे. अनेक नगरसेवक तर आमचा चेहरा माहीत नाही आहे, अनेकांची तयारी पण नाही आहे. पैसा तुफान उतरवला जाणार आहे. तुम्हाला भारतीय राजकारणाचं पैसा तर आहेच, पैसा हा तर मुद्दा. आता महापालिका निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे का? प्रचंड इंटरेस्टिंग. तुम्हाला एक लक्षात घ्या अद्वैत, 1952 पासूनच्या जवळपास सर्व निवडणुकांचा मी बारकाईने अभ्यास करतोय, अजूनही करतोय. रोज नवीन नवीन गोष्टी प्रत्येक निवडणुकीत कळत आहेत. लोकसभा आहे, विधानसभा आहे. 50% जनप्रतिनिधी जे सभागृहात असतात, मग ते लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महापालिकेचं सभागृह असेल, 50% जनप्रतिनिधी एकतर पक्ष तरी तिकीट देत नाही किंवा जनता त्यांना घरी बसवते. ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे, ही भारतीय लोकशाहीची व्हायब्रन्सी आहे, ही त्याचं रिफ्लेक्शन आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे. आणि ही म्हणून तर मला या विषयाचा अभ्यास वारंवार करा असं वाटतं की इकडे लोकशाही जिवंत आहे. सर धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्ही सुमारे तासभर साधारणतः हा भाषेचा मुद्दा आहे, भाषा किती रिलेव्हंट आहे, तो भाषिक मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलेव्हंट आहे का, याचे प्लेयर्स वेगवेगळे आहेत, कोण चाणक्य आहे किंवा कोण स्क्रिप्ट रायटर आहे, काय पोझिशनिंग असणार आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये आणखीन राजकारण कसं वेगाने बदलणार आहे, राज ठाकरे काय विचार करतायत, उद्धव ठाकरे यांचं काय होणार आहे, किंवा एकनाथ शिंदे काय करू शकतात, याच्याबद्दल तुम्ही तुमच्या आकलनानुसार भविष्यवेध घेतला. प्रेक्षक हो, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? उदय निरगुडकर सरांनी मांडलेले जे मुद्दे आहेत किंवा त्यांनी जे केलेलं ॲनालिसिस आहे ते तुम्हाला पटलं का? तुमची काय मतं आहेत या सगळ्याबद्दल? त्या देखील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही नोंदवा आणि बघत राहा बोलबिड.